सद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी 137 ऐसी स्वर्गी मातू देखोनी तू अकांतू तो पांडव दळा अंतू वर्तले काय। पुढे वाचा। काल निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे जेथे गरुडाचे जावळीचे कांथले चारी की पाखांचा मेरू जैसा रहमवरू मिरवतसे तैसा तेजे कोंदाटिल्या दिशा जयाचेनी जेथे अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी षाडंग धरू अर्जुनेसी देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करी तू असे पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव परमपूज्य गुरुमाऊलीच्या चरणी वंदन करून संत शिरोमणी गजानन महाराजांच्या चरणी वंदन करून प्रवचनाला प्रारंभ करतो। भाविको, गेल्या सत्संगामध्ये आपण आपल्या गुरुमाऊलीच्या मुखातून अमोल वाणीतून ऐकलेलं असेल। धृतराष्ट्र केवळ दृष्टीनेच नाही मनाने पण कसे आंधळे होते मोहामुळे आणि दुर्योधनाची अहंकारी वृत्तीने त्याने सद्गुरू आपल्याच गुरु द्रोणाचार्याचा अपमान करून खिजवून भीष्माची नियुक्ती सरसेनापती म्हणून केली आणि ह्या आनंदामध्ये रणभूमीवर व्यूहरचना करून सर्व सेनांचा सेना अधिपती होणं एवढं मोठं मान मिळणं हे आनंदाची बाब। आणि त्या आनंदामध्ये भीष्माचार्याने शंखनाद केला। आता युद्धामध्ये रणवाद्य रणभेरी तुतारी ताशा शंख का वाजवला जातो? एक वातावरण निर्मिती आणि अंगामध्ये वीरश्री निर्माण करणं आणि या शंखनादामध्ये एवढं सामर्थ्य असतं। अनिष्ट शक्तीचा प्रादुर्भाव कमी करून इष्ट शक्ती ते प्रबल करणं। आणि हा नाद केवळ माणसाला उत्साहित करतो। नाद नेहमी आपण बघा पालखीत मिरवणूक नाचात वाद्य वाजवताना अंगात वीरश्री येते ना, आनंदानं देहभान विसरतो ना, तसे युद्धात सुद्धा प्रत्येक माणूस हा वीर असला तरी त्याला प्रेरणा देणं गरजेचं आहे आणि ते कार्य हा शंख करतो। हे तुम्ही मागच्या सत्संगात ऐकलात। पण आज सत्संगामध्ये जशी कौरवाने व्यूहरचना केली त्याचप्रमाणे पांडवांची व्यूहरचना होती आणि त्या अनुषंगाने पांडवांचा दिव्य रथ विजय रथ
तो सम्रांगणी आला. आणि ह्या रथाचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलीने अप्रतिम असं केलेलं आहे. रथाच्या नावातच विजय दडलेला आहे. म्हणजे विजयाचा भांडार, महातेज आणि गरुडा समान गती असलेले 4 अश्व त्याला जुंपलेले आहेत. आणि त्याचा सारथी श्रीकृष्ण भगवान. कृष्ण सारथी रती धनंजय, कृष्ण सारथी रती धनंजय ध्वजावरी हनुमान. कृष्ण सारथी रती धनंजय ध्वजावरी हनुमान. विजय रथ तो समर भुवनी, विजय रथ तो समर भुवनी. तेज विलसे महान, तेज विलसे महान. मूर्तिमंत तेजाचा, ज्याचा सारथी भगवान श्रीकृष्ण म्हणजेच अख्ख्या ब्रह्मांडाचा ओझ त्या रथावर आरूढ झालेला आहे. आणि वरती ध्वजावर हनुमान. तर या विजय रथामध्ये हनुमानाची एंट्री झाली कुठून, कसं आगमन झालं, थोडं आपण त्याच्याबद्दल बोलूया. ह्या विजय रथाच्या ध्वजावर हनुमंत कसा आला. धनुर्धारी अर्जुन सुद्धा कसा आला त्यापेक्षा तो का आला, का आला हे सांगतो. तर महारथी धनुर्धर, महाशूरवीर आणि महाबली हनुमान दोघेही आपापल्या क्षेत्रात ताकदवान एकमेकांच्या भेटीमध्ये स्वतःच्या सामर्थ्याबद्दल बोलता बोलता स्पर्धा लावली. अर्जुनधर श्रेष्ठ धनुर्धर, महाबली महारुद्र हनुमान स्पर्धा अशी लावली, मी माझ्या बाणाने सेतू बांधतो म्हणजे पूल बांधतो, तू तुझ्या ताकदीने उडी मार आणि तो तोडून दाखव. ही झाली शर्त. पण कशाच्या आधारावरती, काही अटी आहेत. आणि ते वीर लोक कशाचाच विचार करत नाहीत आणि जीवाला मरणाला घाबरत नाहीत. म्हणून अर्जुनाने पण केला, जर मी बांधलेला सेतू तर एका उड्डाणात तू तोडला तर मी अग्निकाष्ठ प्राशन करेन, म्हणजे स्वतः अग्नीत देह समर्पण करेन. आणि हरला तर हनुमंताने बोललं, तू सांगेत ते मी ऐकेन. झालं. अर्जुनाने शरसंधान केलं, बाणांचा वर्षाव केला, पूल निर्माण केला, सेतू बांधला. याचं काम झालं. आता हनुमंताची पाळी. हनुमंताने एका उड्डाणात तो सेतू चक्काचूर करून टाकला, म्हणजे अर्जुन हरला. आता शब्दप्रमाण्य दिलेले वचन पाळावं लागतं. लगेच अर्जुनाने अग्निकाष्ठ गोळा केली आणि अग्नी प्रचलित केला आणि त्याच्यात उडी घेणार तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण त्या ब्राह्मणाच्या रूपात हजर झालेत. बघा, महाभारताचं युद्ध कधी होतं आणि कृष्णाने आपल्या स्वतःच्या सख्यासाठी, शिष्यासाठी, भक्तासाठी नियोजन कधी करून ठेवलेलं. म्हणून आपली गुरुमाऊली आपल्याला नियोजनाबद्दल सांगतात ना, दूरदृष्टीने. महाभारतात युद्ध आता होतं सम्रांगणात, पण कृष्णाने नियोजन कधी केलेलं, माझ्या शिष्याला मदत युद्धात पाहिजे, त्या अनुषंगाने ते नियोजन केलं. कृष्ण प्रकट झाले आणि सांगितलं, अरे हे काय चाललं. त्याने कथा सांगितली. आता तुम्ही दोघेच होते ना, त्रयस्थ एक माणूस साक्षीदार म्हणून असलेला बरं ना, तुमच्या दोघात ठरलं खरं खोटं कशावरनं. आता मी साक्षीदार म्हणून राहतो, तुम्ही तसंच परत करून दाखवा. ठीक आहे. अर्जुनाने परत बाणाने सेतू बांधला, हनुमंताने उडी मारली, पूल काही तुटला नाही, सेतू तुटला नाही. सेतू तुटला नाही याचं कारण काय, आपल्या भक्तासाठी भगवान श्रीकृष्णाने आपलं सुदर्शन त्या सेतू खाली ठेवलेलं. तर कृष्णाचं सुदर्शन कुणी हरू शकत नाहीत. आता हनुमंत हरला. आता अट काय, मी जर हरेन तू सांगेल ते ऐकेन. तेव्हा बांधून घेतलं, युद्धाच्या वेळी माझ्या रथावर आरूढ होऊन मला तू मदत करावी. म्हणून भगवान हनुमान विजय रथावर ध्वजावर आरूढ झालेले आहेत. आणि तो सामान्य रथ नाही. आणि इथे बघा दास्यभाव कसा, भक्तांसाठी देव करतो, भक्तांची चाकरी म्हणतो ना. मगाशी माऊलीनं गेल्या आठवड्यात आपल्या प्रवचनात सांगितलं, ह्या भगवंताने भक्तीच्या पोटी एकनाथाघरी पाणी वाहिलं सिकंडेच्या रूपात, विसोबाची ढोरं खेचलीत, जनाबाईचं दळण केलं,
कबीराचे शेले विणलेत आणि तोच भगवान आज रणभूमीवर आपल्या भक्तासाठी सारथ्य करतो, म्हणजे दास्य करतो. म्हणजे किती बघा भगवंताची लीला कशी असते. भगवंतामध्ये आणि भक्तामध्ये फरक काय बघा. अर्जुन धनुर्धारी, या पृथ्वी तलावर त्याचा कोणीही हात धरू शकणार नाही, इतका शक्तिशाली सामर्थ्यशाली अर्जुन. आणि महारुद्र मारुतीराया प्रत्यक्ष शंकराचं रूप, प्रत्यक्ष शंकरच. अंजनी मातेने ज्या वेळेला व्रत केलं, शंकराची उपासना केली, व्रत केलं, त्यावेळेला तिला तो प्रसाद मिळाला ना, जे राजा दशरथाला फळ दिलं होतं ते घारीनं पळवून आणलं आणि ते फळ खाली पडलं. ते अंजनी माता भगवान शंकराची उपासना करत होती, 2 हाताची ओंजळ अशी केली होती आणि प्रार्थना करत होती. फळ हातात पडलं, तिने ते भक्षण केलं. आणि महारुद्र हनुमान म्हणजे भगवान शंकर त्या वानरीच्या पोटी जन्माला आला. बघा, ह्याच्यातून शिकण्यासारखं फार आहे. अर्जुन हा भगवान कृष्णाचा सखा आहे, उत्तम प्रकारचा योद्धा आहे, महापराक्रमी आहे, की ज्याचं वर्णन करताना नेती नेती म्हणावे लागेल, इतका प्रचंड ताकदीचा, प्रचंड शूर असणारा अर्जुन. आणि पुन्हा भगवान कृष्णाचा सखा आहे, दोस्त आहे. भगवान कृष्णाला त्याच्याशिवाय चैन कधी पडायचं नाही. एकदा दुर्योधनाने भगवान कृष्ण ज्यावेळी दुर्योधनाकडे हस्तिनापुरात आले होते, त्या म्हणाले, काय चाललंय काय, आम्ही नातेवाईक, तोही नातेवाईक, पांडव तुझे नातेवाईक, पण सारखं अर्जुन 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 अर्जुन, तुझं काय चालतं काय, असं एवढं काय मोठं अर्जुनावर तुझं प्रेम. भगवान कृष्ण म्हणाले, चल दाखवतो का प्रेम करतो. आणि व्यानास्त्राच्या माध्यमातून दोघेजण जिथे अर्जुन झोपला होता त्या महालामध्ये प्रकट झाले. अर्जुन मंचकावर म्हणजे एका पलंगावर झोपला होता आणि अर्जुनाचे मोठे केस होते, आपल्या वज्रकांतदास महाराजांचे आहेत तसे, आणि ते खाली पलंगावरून लोळत होते. अर्जुन एकदम शांतपणे झोपला होता. म्हणून भगवान कृष्णाने दुर्योधनाला सांगितलं, आपण प्रकटलोय खरे, पण त्याची झोपमोड होईल, त्यामुळे बोलू नको, शांतता पाळ. आणि खुन्याने सांगितलं, तू थांब इथे, मी जरा ते केस आहेत ना ते वरती उचलून ठेवतो आणि अर्जुन जागा होईपर्यंत वाट बघूया. दुर्योधनाला राग झाला होता, हे कशाला आणखीन कौतुक, 2 हातांनी केस उचला आणि अलगट्या, थांब मी ठेवतो. भगवान कृष्ण म्हणले, बरं ठीक आहे, मग तू कर, जे मी काम करणार तर तू कर. म्हणून दुर्योधन गेला, 2 हाताची ओंजळ केली आणि आता केस जोरात उचलणार. भगवान कृष्ण म्हणाले, अलगत. मग दुर्योधन म्हणा, ठीक आहे, अलगत अलगत. 2 हाताच्या ओंजळीमध्ये केस घेतले आणि हळूच वरती आणून पलंगावर ठेवले. ते पलंगावर ज्यावेळी केस त्याचे अर्जुनाचे ठेवायचा प्रयत्न ज्यावेळी केला, त्यात ते केस असे आले ना वरती, दुर्योधनाच्या कानाजवळ आले. आणि आश्चर्याचा धक्का दुर्योधनाला बसला, कारण त्या केसामधून आवाज येत होता, कृष्ण कृष्ण कृष्ण. मला वाटतं दुर्योधनाला कळलेलं आहे, आपल्याला कळलं का आपण आता लक्षात घ्यायचं आहे. आपलं लक्ष जर सत्संगात असेल तर नक्की आपल्याला कळेल की तो इतका एकरूप झाला होता की वैखरी वाणीनं भगवान कृष्णाचं तो नामस्मरण करायचा, पण परावाणीसुद्धा अर्जुनाची जागृत झालेली होती आणि त्याचा रोम रोम कृष्णमय झाला होता. असा सखा अर्जुन, म्हणजे ज्याच्यावर कृपानुग्रह झाला असा अर्जुन, आणि जो प्रत्यक्ष शंकराचा अवतार मारुतीराया. या दोघांना अहंकार यावा आपापल्या कलेचा, आपापल्या ताकदीचा. कारण या मारुतीरायांकडे ताकद एवढी होती की भीमाचं पण त्यांनी गर्वहरण केला होता. अश्वमेघ यज्ञामध्ये भीम धनाधन पावलं टाकायचं आणि सगळ्या ब्राह्मण सांगायचं, हो जेवायला घ्या. कारण भीमाकडे
सर्व ब्राह्मणांची उठबस करण्याची आणि त्यांना हवं नको ते खाऊ पिऊ घालण्याची जबाबदारी दिली होती. तो दनादन पावलं टाकत जायचा. हे भगवान कृष्णाला रुचत नव्हतं. म्हणून भगवान कृष्णाने सांगितलं की भीमा, आपल्याकडे सगळेजण आलेले आहेत, देव आलेत, गण आलेत, गंधर्व आलेत, यक्ष आलेत, किन्नर आलेत, सगळे आलेत, फक्त एकच नाही आलेले आहेत, गंध माधव नावाचे ऋषी नाही आलेले आहेत. त्यांना जरा घेऊन येतोस का? हो. आणि निघाला भीम दनादन पावलं टाकत. त्या हेच मारुती राया एका वृद्ध माकडाचं रूप धारण करतात आणि भीमाच्या वाटेमध्ये शेपूट सोडून बसतात. भीमाला ताकदीचा गर्व ना, ए शेपूट उचल, तरी उचले ना. अरे उचल ना, कळत नाही का मला जायचं आहे, मी माकडाच्या शेपटावरून उडी टाकून किंवा ते छलांग मारून गेलो, लोक मला काय म्हणतील, उचल लवकर शेपूट. तेव्हा ते वृद्ध माकड म्हणाला की भीमदादा, अरे मी म्हातारा झालो रे, जर तूच उचल आणि ठेव ना तिकडे. भीमाला राग येतो, पण करणार काय, म्हणून जातो ना एक शेपटाला हात घालतो, असा हात घालणार, उचलायचं, टाकून द्यायचं, निघून जायचं. हात घातला आणि असा शेपूट उचलायचा प्रयत्न केला, दानकन भीम खाली जमिनीवर आदळला. मग 2 हात लावले आणि 2 हाताने शेपूट उचलायचा प्रयत्न करू लागला, तरीसुद्धा शेपूट उचलेना. पिळवटून काढलं, शेपूट उचलायलाच तयार नाही. मग मारुतीरायानं बोध केला की अरे गंधमाधव ऋषींकडे जातोयस ना, तो तुझ्यासारखाच ऋषी आहे, गर्व झालेला, अहंकार झालेला, म्हणून त्याला शाप मिळाला. त्याचं संपूर्ण शरीर सोन्याचं आहे, पण तोंड मात्र डुकराचं आहे, आणि त्याच्या तोंडातून दुर्गंधी येते फार. असं का ते मला विचारू नको, तुला कळेल, तू पुढे जा. तात्पर्य, एवढा बोध करणारा मारुतीराया, त्यांना गर्व यावा म्हणजे किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तात्पर्य काय की हा काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया कुणालाच सोडत नाही. त्याच्यापासून बचाव करायचा असेल तर गुरूंचं ज्ञानामृतच अत्यंत आवश्यक आहे, आणि ते नेहमी दर आठवड्याला आपल्या डोळ्यामध्ये घातलं पाहिजे. ते अंजन ज्यावेळी आपल्या डोळ्यामध्ये जाईल ते आपल्याला स्पष्ट दिसेल. इथे दोघांना गर्व झालेला आहे, आणि दोघेजण गर्वानं आपापल्या ताकदीबद्दल फार अभिमानी आहेत, आणि समोर आल्यानंतर, एकमेकाच्या समोर आल्यानंतर आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात. गर्वाचं घर नेहमी खाली असतं ना. निमित्त काही होऊ दे, सारथ्य करण्यासाठी, म्हणजे त्या रथावर बसण्यासाठी ही पूर्वनियोजित जरी योजना असली तरी आपण ह्याच्यातून काय शिकायचं की हे असे मोठे प्रकांड पंडित, महाज्ञानी, महाशक्तिशाली विभूती जर अशा प्रकारे ह्या कामक्रोधामध्ये जर विरघळून जात असतील, ह्या कामक्रोधामध्ये जर अडकून पडत असतील, तिथे तुमचं आमचं काय, हे ह्या प्रसंगातनं शिकायचं. नुसती गोष्ट ऐकायची नाही, लक्षात घ्या. गोष्टी सांगण्यासाठी हा सत्संग नाही आहे, इथे बोध घेण्यासाठी आहे. मी ह्याच्यातून हेच शिकलो की भले भले जर कुठे पालापाचोळ्यासारखे जर उडत असतील तर आपलं काय. म्हणून आपल्या मनाला शाबूत ठेवण्यासाठी, आपल्या मनाला तेजोमय ठेवण्यासाठी, आपल्या मनाला सुस्थितीत ठेवण्यासाठी दररोज आपल्या मनाला धुतलं पाहिजे. आणि हे धुण्यासाठी भक्तांना ओम नरेंद्रनाथाय नामा दिलेलं आहे, साधकांना ओम नरेंद्रनाथाय नामा दिलेलं आहे, शिष्यानं 2 अक्षरी मंत्र दिलेला आहे. तो साबण दिला, त्या साबणानं मन धुत राहिलं पाहिजे, म्हणजे कधीच आपल्याला अहंकार, गर्व, कामक्रोधादी विकार हे जवळपाससुद्धा आपल्याला येणार नाही आणि शिवणार नाही. आपण आता मूळ गोष्टीकडे आपल्या जायचं आहे. तर इथे अर्जुनानं पैज लावलेले आहे, आणि मारुतीराया त्या पैजमध्ये हरलेले आहेत, आणि म्हणून आता ते युद्धाच्या प्रसंगी दिलेल्या वचनाप्रमाणे येऊन वरती रथावर आरूढ झालेले आहेत. भगवान कृष्ण सारथ्य का करतात ते आपल्याला वज्रकांतदास महाराज सांगणार आहेत. म्हणून आपण आता वज्रकांतदास महाराजांना पुढे ऐकूया. आपल्या गुरुमाऊलीनं सख्य भक्तीचं मार्मिक असं प्रबोधन आज आपल्याला केलं.
आणि त्यापासून आपण काय घ्यायचं याचं पण मार्गदर्शन केलं. आता ज्ञानेश्वर माऊलीने वर्णन केलेला हा रथ तो सामान्य रथ नाही आहे आणि त्याचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करतात, जो सृष्टीचा नियंता आहे. आणि या घोड्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली भगवान श्रीकृष्णाने सारथ्य का केलं? तर भक्ताच्या प्रेमापोटी, सख्यतेपोटी, ज्या सन्मार्गावर जाण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी आपल्या भक्तांना धर्माची गरज आहे. आणि तो धर्ममार्ग केवळ भगवान श्रीकृष्ण दाखवू शकतात. ते मर्यादा पुरुषोत्तम. आपल्या भक्तांना त्रासात पडताना वाचवण्याचं काम हे जगत विश्वारूपी जगद्गुरू महाकृष्ण करू शकतात. आणि केवळ भक्ताच्या प्रेमापोटी दास्यत्व स्वीकारतात. भगवान आपला सारथी होऊ शकतो, लक्षात घ्या. आलेली संधी, भगवान म्हणजे आपला गुरु, आपल्या जीवनाचं सारथी होऊ शकतो. पण स्वीकारायचं की न स्वीकारायचं आपण ठरवायचं असतो. ही दुर्योधनाला पण संधी होती. ज्यावेळी शिष्टाई झाली, ती झुडकारून लावल्यानंतर आता युद्ध करायचं म्हटल्यानंतर फिक्स झालं आणि तारीख वगैरे फिक्स करायची आणि युद्ध करायचं हे सांगण्यासाठी दुर्योधन आणि अर्जुन दोघेही भगवान कृष्णाकडे गेले होते. भगवान कृष्ण झोपलेले होते. दुर्योधन अगोदर जाऊन पोचला. त्याने बघितलं तर भगवान कृष्ण झोपलेले आहेत. उठेपर्यंत बसलं पाहिजे. अरे पण मी राजा आहे, मी ह्या एका राजाच्या पायाजवळ कशाला बसायचं? म्हणून उठले आणि दुर्योधन महाराज कुठे जाऊन बसले? डोक्याजवळ जाऊन बसले. पाठीमागून अर्जुन आला. अर्जुनालाही त्या युद्धाचा वृत्तांत सांगायचा होता म्हणून पायाजवळ बसले. काही वेळानंतर भगवान कृष्ण जागे झाले. जागे झाल्यानंतर साहजिकच लक्ष आपलं पहिलं इकडेच जातं ना, आपल्या पायाकडे. अरे अर्जुन, तू कधी आलास? दुर्योधनानं लगेच लगबगीनं हस्तक्षेप केला आणि म्हणाला, फक्त अर्जुनच नाही आलाय, मी पण आलोय. पण लगबग उपयोगी नाही पडली बघा. कारण ज्यावेळी बुद्धी भ्रमिष्ठ होते ना, त्या आपण जे रत्न आहे ते नेमकं टाकून देतो. म्हणजे जे सार आहे त्याचा त्याग करतो आणि असार आपण घेऊन जातो. भगवान कृष्णाने पाठीमागे बोलला, अरे दुर्योधन तू पण आलास का? आज दोघेजण बाबा का इकडे का आलात? दुर्योधनानं सांगायला सुरुवात केली, कारण अर्जुन काहीतरी सांगेल आणि आपल्याला महत्त्वाची जी गोष्ट आहे ती मिळणार नाही. म्हणून दुर्योधनानं लगबगीनं सांगितलं की तुला ठाऊकच आहे आता आमचं दोघांचं युद्ध होणार आहे. त्या मदत मागायला आलो. भगवान कृष्णाने परत तिथे कसोटी घेण्याचा प्रयत्न केला की हे बघा बाबांनो, तुम्हाला मदत मी करू शकेन, नाही अशातला प्रकार नाही, पण माझं व्रत आहे, माझं पण आहे, मी दृढ निश्चय केला आहे की तुम्हाला दोघांना युद्धात मदत करेन, पण एका बाजूला माझं सैन्य आहे, ते सगळे देऊन टाकेन मी एकाला, आणि दुसऱ्याला पाहिजे असेल तर मी गायडन्स करेन, मदत करेन, मार्गदर्शन करेन, पण मी शस्त्र हातात नाही घेणार बाबा. दुर्योधनाची मती कुंठित झालेली होती. दुर्योधनानं विचार केला की हा येऊन फुकटचा सल्ला देणार आणि याच्या 16,108 बायका, ह्यांना सगळ्यांना पोचणार कोण? तिथं कोण उठबस करत बसणार युद्धभूमीवर? त्यापेक्षा हा म्हणतोय ना की मी युद्ध करणार नाही, म्हणून मग हवा कशाला? दुर्योधन म्हणाला, ठीक आहे, बरं झालं तू स्पष्ट केलंस ते, मग मला तुझं सैन्य दे. भगवान कृष्ण म्हणाले, ठीक आहे, अरे तुम्ही दोघेही नातेवाईकच आहात, त्यामुळे तुमच्यामध्ये पक्षपात करणं हे काय मला योग्य वाटणार नाही. तुला सैन्य पाहिजे, तुला देऊन टाकतो. आता अर्जुन ऐक, तुला जर परत त्यातलं काही निम्म सैन्य पाहिजे असेल तर मी देऊ शकणार नाही, कारण मी वचनात गुंतलेलं आहे. त्यामुळे सगळं सैन्य दुर्योधनाला देणार. अर्जुन म्हणाला, काही हरकत नाही देवा, तुम्ही एकटे आलात तरी भरपूर होईल माझ्यासाठी. अरे पण मला एकट्याला घेऊन करणार काय? मला त्या दुर्योधनाच्या मनातलं भगवान कृष्ण बोलत आहेत, माझ्या त्या 16,108 बायका आणि मी येणार, आमची उठबस तुम्हाला एवढी करावी लागणार युद्धभूमीवर, त्याच्यातच तुझा वेळ जाईल ना. आणि येऊन येऊन काय करणार? मी सल्लाच देणार, तू श्रेष्ठ धनुर्धर आहेस, अतिशय चांगल्या प्रकारचं युद्ध करू शकतोस, मी काय सांगणार? अर्जुनामध्ये जी लीनता होती आणि श्रद्धाभाव होता त्यामुळे अर्जुन जिंकला. अर्जुनाने हात जोडले, म्हणाल, देवा तुम्ही काही करू नका, तुम्ही युद्धामध्ये काही नाही केलं तरी चालेल,
फक्त माझ्यासोबत राहा. भगवान कृष्ण म्हणाले ठीक आहे, आता तुझी इच्छाच जर आहे येतो मी. परत लक्षात ठेव, शस्त्र धरणार नाही हातात. ज्ञानी जो असतो ना तो नेहमी सार घेतो. अर्जुनानं बरोबर सार उचललं आणि म्हणून भगवान कृष्णाला त्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करावं लागतं. येतोयच मी तुझ्याबरोबर. मग भगवान कृष्णाने सांगितलं मी येणारच आहे, तर फुकटच्या गप्पा कशा मारणार, मी सल्लाच देणार आहे ना. मग असं पाहिजे तर मी करू शकेन जेमतेम, तुझा रथ चालवायचं काम करेल. बघा देव कधी आपल्या शब्दात अडकून पडत नाही. दुर्योधनाच्या समोर सगळं ठरवून घेतोय. देव काय म्हणतो की मी आता अर्जुनाकडे येणारच आहे, तर मी नुसतं बसून काय करणार ना युद्धभूमीवर. त्यापेक्षा मी असं करतो, सारथ्य करतो. पण अर्जुना लक्षात घे, मी शस्त्र हातात घेणार नाही. हे तुला मान्य असलं तर येतो. अर्जुन होय म्हणाला, दुर्योधन म्हणाला बरं झालं कटकट गेली तर नाही, ते ह्याच्या विरुद्ध लढायचं म्हणजे कठीणच होतं. हे आहे अज्ञान. अज्ञानपणामुळे आपण आपला अशाच प्रकारचं नुकसान करून घेतो. तेव्हा आता भगवान कृष्ण रथाचं सारथ्य करतात, म्हणजे रथ हाकतायत आणि मारुतीराया वरती बसलेले आहेत आणि वरून टेळणी करून शत्रू कुठे नेमका ते सांगणार आहेत. आणि असा हा विजयी रथ आता रणांगणाच्या दिशेनं येतोय. त्याचं वर्णन या ज्ञानेश्वरीमध्ये केलं आहे. ते काय काय केलं आहे ते आपण आता वज्रकांतदास महाराजांकडून ऐकूया. तर असा दिव्य रथ, त्याचे घोडे म्हणजेच गरुड गतीचे, गरुड हा वायू गतीने पळतो, असे 4 घोडे त्या रथाला जुंपलेले आहेत. आणि हा तेजोमय रथ गरुड गतीचे अश्व जुंपले लगाम धरी श्रीहरी. गरुड गतीचे अश्व जुंपले लगाम धरी श्रीहरी. रथ दिसे हा पंख फुटल्या मेरू पर्वतापरी, मेरू पर्वतापरी. हा रथ जसा मेरू पर्वताला पंख फुटल्यानंतर जसा दिसतो तसा दिसतो. आणि ह्या रथाचं वर्णन संजय, आता याच्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सत्संगामध्ये संजयकडे लक्ष दिलं पाहिजे. संजय याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि अंध धृतराष्ट्राला हस्तिनापुरामध्ये बसून कुरुक्षेत्राचं वर्णन सांगतो. याच्यात आपण काय बोध घेणार? जेव्हा दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यानंतर तो अंधाला वर्णन करून सांगू शकतो. आपण जर सामान्य माणसं हमेशा दृष्टीने बघतो, सृष्टी बघतो, पण अशी काही माणसं आहेत ज्यांना जन्मजात काही दृष्टी नाही आहे. त्यांना आपण दृष्टी तरी दान करू शकतो. केवळ सत्संगात येऊन प्रेरणा घेण्यासाठी सत्संग असतो. आज आपल्या गुरुमाऊलीनं आपल्याकडे सत्कर्म करून घेण्यासाठी अनेक योजना सांगितल्या. देहदान योजना, मरणोत्तर देहदान, नेत्रदान, रक्तदान. अन्नदान श्रेष्ठ आहे, तर रुधिरादान श्रेष्ठ आहे. पण नेत्रदानामुळे आयुष्यभर मी पाहिलं, सृष्टी पाहिली, पण सृष्टी निर्मात्याला बघू शकलो नाही. कमीत कमी त्याच निर्मात्याने बनवलेल्या एका अंध व्यक्तीला माझी जर दृष्टी मिळत असेल तर ते काही कमी पुण्य झालं, महान कार्य झालं. आणि ह्या महान कार्याला प्रवृत्त करण्यासाठी आपण सत्संगाचा बोध घ्यायचा असतो आणि मनालाही संगत. कारण कुरुक्षेत्रावर जे रणांगणावर जर कौरव पण आहेत, पांडव पण आहेत, तो अर्जुन माझ्यात पण आहे, तो अर्जुन दुर्योधन माझ्यात पण आहे. पण सत्संगमधून प्रेरणा कुणाला द्यायची? अर्जुनाला द्यायची. अर्जुनाला प्रेरणा दिली रे दिली, दुर्योधन गायब होतो. त्यासाठी जसा कुरुक्षेत्रावर कृष्ण मार्गदर्शन करत होते आणि आज हे संसाररूपी कुरुक्षेत्रावर आपल्या सुखदुःखाची सुंदोबसुंदी चालली, तेव्हा आपले जगद्गुरू माऊली कृष्णाच्या रूपाने आपल्याला नेहमी सावध करत असतात आणि मनाचा तुटलेलं बॅलन्स, संतुलन हे कायम ठेवण्यासाठी आम्हाला भक्तिरूपी मार्गदर्शन करतात. आणि या भक्तीच्या माध्यमातून आपण जीवनाला गती देण्यासाठी आम्हाला म्हटलं करू नका काही संत संग धरा. आणि सत्संगाच्या माध्यमातून जीवनाला गती द्या, अशा पद्धतीने गती द्या. मोह विमोह असूया ही जाण्यासाठी आणि अनुसूया निर्माण होण्यासाठी मनाची वृत्ती तयार करा. आणि ही वृत्ती तयार करण्यासाठी नित्यनियमाने आढेवेढे न करता सत्संग घ्या आणि गुरुवचनाचा लाभ घ्या आणि गुरुच्या नामाचं श्रेष्ठत्व याचा अनुभव घ्या
आणि जीवन आपल्याला आता आपला सत्संगाचं टायमिंग संपलेलं असल्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये भगवान कृष्ण ज्या रथाचे सारथी आहेत, ज्या रथावर प्रत्यक्ष मारुतीराया विराजमान झालेले आहेत, ज्या रथामध्ये प्रत्यक्ष अर्जुन युद्धासाठी सज्ज झालेला आहे, ज्या रथाला 4 घोडे लावलेले की जे वायुगतीनं पळणारे आहेत, त्या रथाचं वर्णन ऐकायचं आहे. आणि मग पुढे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला जे बोध करतात तो श्रवण करायचा आहे. त्यामुळे आपण इथे थांबूया आणि पुढच्या आठवड्यामध्ये न चुकता संत संघाला येऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.